नमस्ते मित्रांनो, आपण ऐकणार आहोत नारायण धारप लिखित गूढ कथा ज्वालेत उभी ती भाग 1. स्नेहलताबाई कॉटवर निश्चल पडल्या होत्या. पण ही निश्चलता ऐच्छिक नव्हती. त्यांच्या जीवाची आतल्या आत तळमळ होत होती. स्नायूत शक्ती असती तर त्यांचं शरीर पाण्याबाहेर काढलेल्या एखाद्या मासळीसारखं तडपडलं असतं. पण ते स्नायू केव्हाच निर्बळ झाले होते. शरीराच्या कणाकणातून फुलणारं, रक्ताच्या थेंबाथेंबातून वाहणारं आयुष्य आता अखेरीस आलं होतं. इंद्रियातली जाणीव आत खेचली गेली होती. आत होता तो एक आत्मा, एक वेदनेचं केंद्र. आजवरचं सर्व आयुष्य आठवणींच्या धाग्यांनी स्वतःभोवती गुंफणारा एक असहाय्य कीटक. या आठवणींचा धागा काळात फार फार मागे पोचला होता. स्नेहलता 4 वर्षाची होती. त्यावेळी काळाला अंत नव्हता आणि अर्थही नव्हता. आयुष्य दिवसादिवसांच्या इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी कमानीवरून चाललं होतं. रात्री या केवळ त्यांचे आधार होते. त्यांचा खरा विस्तार प्रकाशात, सुखात, सुखाच्या अपेक्षेत, पूर्तीच्या आनंदात. बाबा यायची वेळ झाली की ती अंगणातल्या वृंदावनापाशी त्यांची वाट पाहत थांबायची. त्यांचा टांगा दाराशी थांबायचा. दार किर्र आवाज करीत उघडायचं आणि ते तितक्याच अधीरतेने तिच्याकडे यायचे. तिला उचलून खांद्यावर बसवायचे. तशीच घरात घेऊन यायचे. पुढचे सोपस्कार ती आनंदाने सहन करायची. पण तिच्यासाठी अपेक्षेच्या उत्कटतेचा क्षण पूर्वीच येऊन गेलेला असायचा. दार लावण्यासाठी बाबा काही सेकंद पाठमोरे उभे असायचे. काळा कोट, उपरण्याचा रेशीम गाठी पट्टा, पगडीच्या झिरमिळ्या, चापून नेसलेलं धोतर, लाल जोडे. एका सेकंदातच ते आता आपल्याकडे वळतील. स्नेहलताच्या छातीतील धडधड त्या क्षणी जवळजवळ असह्य व्हायची आणि मग ते तोंड वळवायचे. त्या क्षणाचं अतीव सुख वर्णनापलीकडचं होतं. स्नेहलता 16 वर्षाची झाली होती. अजून ते त्याच बंगल्यात राहत होते. पण तिच्या आकर्षणाचं केंद्र बदललं होतं. शेजारच्या बंगल्यात कोटनीस राहायला आले होते. त्यांचा मुलगा रवींद्र 22 वर्षाचा होता. गोरापान, सरळ नाकाचा, काळ्याभोर डोळ्यांचा, लांबसडक बोटांचा, प्रांजळ, मानी, निगर्वी, अभ्यासात आणि खेळात सारखाच निपुण, तिच्या सर्वांचंच सर्वस्व. दोन्ही घरात सलोख्याचे संबंध होते. ये जा अव्याहत चाललेली असायची. पण तशा त्या भेटीत स्नेहलताला गोडी नव्हती. त्या दोघांच्या भेटी अलौकिक होत्या. त्यांच्या शब्दाशब्दातून जीवनाचं संगीत वाहत होतं. ते 4 भिंतीच्या आडोशात कसं व्यक्त करता येईल? त्याला एकांत हवा, चांदणं हवं, आडोसा हवा, निसर्गाची सोबत हवी, रानपक्ष्यांची साथ हवी. दोन्ही बंगल्याच्या मागे बागा होत्या आणि त्यांच्यात फाटक होतं. मध्येच एक सुवासिक वेलींचा कुंज होता. त्याच्या शेजारी लहानसं तळं होतं. आडोशाची जागा. तेथे स्नेहलता रवींद्र यांच्या भेटी होत. तेथेच स्नेहलता रवींद्रच्या पहिल्या स्पर्शाने आधी बावरली होती आणि मग मोहरली होती. तेथेच त्यांच्या अमर अक्षय प्रीतीच्या अनाभाका झाल्या होत्या. पण त्या सर्वातही उत्कटतेचा एक क्षण
लतांच्या शाखा हाताने हलकेच दूर कराव्यात आणि तळ्याच्या काठावर पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहत असाव्या आणि तिची हलकीशी चाहूल लागली की त्याने मान वर करून तिच्याकडे पाहावं. त्या एका क्षणासाठी तिचा जीव आसुसलेला असायचा. पुढचं सर्व खोटं होतं असं नाही. त्याच्या स्पर्शाने उठणारे रोमांच, प्रीतीची ओळख देताना येणारी आर्तता सारं खरं होतं. रवींद्र उच्च शिक्षणासाठी परदेशी निघाला. भरल्या डोळ्यांनी तिने त्याला निरोप दिला आणि तिची भेट शेवटचीच ठरली. वाटेत विमानाला अपघात झाला आणि रवींद्र कायमचाच गेला. स्नेहलताचं आयुष्य करपून गेलं. तिची खात्री होती की हा बधीरपणा जन्माचाच आहे. आता आपल्याला कशाकशातच गोडी वाटणार नाही. आयुष्यातला आनंद यापुढे आपल्यासाठी नाही. आणखी 4 वर्ष गेली. स्नेहलता कॉलेजमध्ये जात होती. ती सुंदर, आकर्षक दिसत असली पाहिजे. तिच्या भोवती मुलांचा तांडा सतत फिरत असायचा. बाह्यसृष्टीचा अनुवाद तरुण मनात उठत होता. रवींद्रची आठवण येत होती. येत होती असं नाही, येत होती, पण ती एका वेगळ्या स्वरूपात होती. तो प्रेमळ होता, निस्वार्थी होता. मी जन्मभर दुःखी राहावं अशी त्याची इच्छा शक्यच नाही. स्नेहलता मनाशी विचार करायला लागली होती. त्याची स्मृती देवासारखी होती, तितकीच पूज्य आणि तितकीच दूर. आणि शिवाय कवी नंदमोहन यांच्याविषयी तिला त्या प्रकारची आसक्ती नव्हतीच. निदान ती स्वतःला तरी असं बजावत होती. कवी नंदमोहन तिच्याच कॉलेजात सिनियर MA चा विद्यार्थी होता. त्याच्या भावपूर्ण कवितांनी कॉलेजमधल्या विद्यार्थिनींना अगदी अक्षरशः वेड लावलं होतं. त्याचं आकर्षक व्यक्तिमत्व हाही त्यातला एखादा महत्त्वपूर्णच घटक असतो. ते काहीही असो, त्याचे काव्यवाचनाचे कार्यक्रम म्हणजे एक समारंभच असायचा. स्नेहलतालाही या मोहित वर्तुळात ती होती. नंदमोहन स्वतः एका धुंद जगात वावरत होता आणि त्याच्या श्रोत्यांना किंवा वाचकांना काही क्षण तरी या अलौकिक अवकाशात नेण्याची त्याच्या शब्दात शक्ती होती. त्याच्या निष्ठांशी तो प्रामाणिक होता. बरोबरीचे विद्यार्थी त्याला भंपक म्हणत. स्नेहलताने नंदमोहनच्या कविता कितीतरी प्रसंगी ऐकल्या होत्या. स्नेहसंमेलनात सहलीवर गेलेले असताना इतर अनौपचारिक बैठकातून साधेच शब्द पण त्याच्या कंठातून ते सोनेरी पक्षासारखे निघायचे. निर्दव्य स्वतंत्र होऊन कल्पनेच्या गगनात झेपावत जायचे. मनातली खोल कुठली तरी संवादाची तार छेडली जायची. सर्वत्र एक नवा रंग, नवा अर्थ, नवा साक्षात्कार भासायचा. शरीर पुलकित होऊन जायचं. स्नेहलतासाठी एक क्षण पराकोटीच्या समाधानाचा होता. नंदमोहनला फुलांचं विलक्षण वेड होतं. सुवासिक फुलांचा तो भोक्ता होता. काव्यवाचनाच्या वेळी तर फुलाशिवाय त्याची प्रतिभाच हतप्रभ झाल्यासारखी व्हायची. दरवेळी सुवासिक पुष्पांनी भरलेल्या ओंजळीत चेहरा टेकवायची त्याला सवय होती. फुलांचा सुगंध मनसोक्त घेतल्यावर त्याचा चेहरा वर यायचा. नजरेत एक विलक्षण धुंदी. या एका क्षणासाठी स्नेहलताचा जीव हापापलेला असायचा. त्याचे मस्तक वर आले. त्याची भावपूर्ण नजर तिच्यावर खिळली की तिला वाटे
आता हा आनंद माझ्या शरीरात मावणार नाही. या पार्श्वभूमीवर त्याच्या कविता. आणि मग एकाएकी त्याचा विवाह एका मोठ्या घराण्यातील सुंदर मुलीशी ठरल्याची बातमी पसरली. स्नेहलताला हा आघात अगदी वर्मी बसल्यासारखा वाटला. वास्तविक तसं तिला वाटायचं काही कारणच नव्हतं. नंदमोहनशी वैयक्तिक ओळख होती. मैत्री इतकीच नाही तर तिला एकटीलाही त्याने कविता वाचून दाखवल्या होत्या. तिच्यावर नजर खिळवून तो म्हणाला होता, तू कैमुदीतील मोहिनी, तेजगर्भाशलाका, संध्येतील तू रंगवर्षा, सप्तरंगी विहरशी, पुष्पातील अमोद तू, तू सूरबासरीतला, जलाशयी लहर तू, वसंती तू बहरशी, तुझीच साध ही, तू विश्वसुंदरी. त्याच्या शब्दांनी तिच्या मनात कालवाकालव झाली होती. तो आपल्या धुंद जगात होता. त्याची प्रतीके, त्याचे संकेत वेगळे होते, पण तिच्या मनावर हा पाश पडला होता. त्यात ती सापडली होती. तेव्हा त्याच्या विवाहाच्या त्या बातमीने स्नेहलता अगदी विव्हल झाली. आणखीही कित्येक जणी झाल्या असतील, पण ती आपलं दुःख एकटीच भोगत होती. अगदी अनिवार्य दुःख वाटणारं. आणखी 5 वर्षे गेली. स्नेहलता ग्रॅज्युएट झाली होती. घरात तिच्या विवाहाची चर्चा चालली होती. वडिलांनी स्पष्ट शब्दात तिला विचारलं होतं, लता, तुझं तू कोठे जमवलं आहेस का? आत्ताच सांगायची वेळ आहे. तुझं कल्याण व्हावं, तुझं समाधान व्हावं हीच आमची इच्छा आहे. तुझं वय लग्नाला योग्य झालं आहे. तुला आमची स्थळं पाहण्याची पद्धत पसंत नसेल तर तसं सांग. या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? आणि तिने हसत त्यांच्यावर संशोधनाला संमती दिली होती. रवींद्र, नंदमोहन यांच्या कृती तिच्या मनचक्षूसमोर तरळल्या होत्या. आपलं वय आता त्या बालिश चाल्यांच्या पलीकडे गेलं आहे असं तिला वाटत होतं. ही हिरोवरशिप त्या वयाला साजेशी होती. आता तिला व्यवहाराची दृष्टी आली होती. सामाजिक आयुष्य जर यशस्वी व्हायचं असेल तर केवळ रूप किंवा शब्दलालित्य यापेक्षा आणखी काहीतरी आवश्यक असतं. तेव्हा तिने वडिलांना संमती दिली. तिच्या रूपाचा, शिक्षणाचा आणि स्वतःच्या संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा ते सौदा करणार होते आणि त्या मोबदल्यात एक अनुरूप स्थळ तिच्यासाठी शोधून काढणार होते. हा संकेत अलिखित होता, पण दोघांनाही समजत होता. डॉक्टर केशव खाडीलकर याच्याशी तिचा विवाह झाला. तिने केशवला प्रथम पाहिले तेव्हा तिची प्रतिक्रिया प्रतिकूलच झाली होती. त्याच्या हुशारीबद्दल शंका नव्हती. देशात आणि परदेशात त्याने मिळवलेल्या पदव्या आणि बक्षिसं ही साक्ष होती. पण या विद्वत्तेचं तेज त्याच्या उभट फिकट चेहऱ्यावर कोठे दिसत नव्हतं. प्रॅक्टिस सुरू केलेल्याला अजून वर्षही पुरं झालं नव्हतं. आत्ताच त्याची प्राप्ती 20,000च्या घरात होती. यश आणि बुद्धी. आपला निर्णय घ्यायच्या आधी स्नेहलताच्या डोळ्यासमोरची रवींद्रची आणि नंदमोहनची आकृती आणखी स्पष्ट झाली. पूर्वायुष्याची ही ओळख जीवाला मागे खेचत होती. त्या दोघांच्या सहवासात तिने काहीतरी दैवी, अमानवी, स्वर्गीय असा एक अनुभव घेतला होता. त्यांच्या पुढे हा डॉक्टर केशव खाडीलकर. पण अर्थात तिने शेवटी विवाहाला होकारच दिला. आणखी 7-8 वर्षे गेली. स्नेहलताने नुकतीच वयाची तिशी ओलांडली होती. डॉक्टरांचं वय 40च्या जवळ सरकत होतं. त्यांचा प्रशस्त बंगला उभा राहिला होता. घरात 2 गाड्या होत्या. 4 वर्षाचा मुलगा अविनाश
नुकताच मॉन्टेसरी शाळेत जायला लागला होता. डॉक्टर रोटॅरियन होते. इतर अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे सभासद आणि आश्रयदाते होते. यश, पैसा आणि प्रसिद्धी स्नेहलताच्या पायाशी लोळणं घेत होती. कोणत्याही पुरुषानं तिच्याकडे वळून वळून पाहावं असं तिचं सौंदर्य होतं. कोणत्याही स्त्रीनं हेवा करावा असं तिचं आयुष्य होतं. पण स्नेहलता स्वतः दुःखी नसली तरी असंतुष्ट होती. आयुष्याच्या राजमार्गावरून तिचा प्रवास चालला होता खरा, पण आपण कोणीकडं चाललो आहोत याचं तिला आकलनच होत नव्हतं. मनात वावरणारी ही हुरहुर तिची कायमचीच सोबतीन होती. शारीरिक सुख हेच आयुष्याचं एकमेव अधिष्ठान नसेलही, पण शरीराच्या काही किमान गरजा तर अवश्य भागवायला हव्या होत्या. नाहीतर सुखाला काहीच अर्थ राहत नाही. केशवचं प्रत्येक समस्येला एकच उत्तर होतं, ते म्हणजे पैसा, आणखी पैसा. पण एका मर्यादेपलीकडे संपत्ती किंवा ऐश्वर्य समाधान देऊ शकत नव्हतं तिला, कळो अथवा न कळो. पूर्वायुष्यात मनावर उमटलेल्या प्रतिमा इतक्या अस्पष्ट नव्हत्या की साध्या विवराने त्या पुसून जाव्यात. वडिलांचा करारीपणा, रवींद्रचा प्रांजळपणा, नंदमोहनची भावोत्कटता सगळ्यांचीच ती केशवमध्ये अपेक्षा करत होती. मनातल्या मनात एका आदर्श चित्रावर हुकूम त्याची प्रतिमा उमटवण्याचा ती प्रयत्न करत होती आणि अर्थातच तो फसला. केशवचा स्वभाव, अपेक्षा सारंच वेगळं होतं. तिच्या अपेक्षा तो पुऱ्या करू शकला नाही. त्याचं वय वाढत चाललं तसं त्या पुऱ्या होण्याची शक्यताही दुरापस्त चालली. तिने रागावून धुसफूस करून पाहिलं, पण बाह्य दुर्बळ वाटणाऱ्या त्याच्या शरीरात आत कोठेतरी एक कठीण गाभा होता. तिच्या मागण्या तर त्याने धुडकावून लावल्याच, त्याचं मन दुखवण्याचं श्रेय मात्र तिच्या पदरी पडलं. दोघांच्यात जो दुरावा निर्माण झाला तो कायमचाच, कारण तिने त्याच्या अगदी वर्मावर जखम केली होती. केशवचं आयुष्य, त्याचं काम, त्याच्या कॉन्फरन्सेस, त्याचे क्लब अशा एका वेगळ्या वर्तुळात फिरायला लागलं. स्नेहलताला मुलगा झाला होता, पण त्यामागे शारीरिक समाधान नव्हतं. जणू काही केशवने ते एक ऋण म्हणूनच फेडून टाकलेलं होतं आणि मग त्यांच्यात एक निर्विकार थंडपणा आला होता. नेमक्या याच वेळी स्नेहलताच्या आयुष्यात जगदीश रावळचा प्रवेश झाला. काळ आणि कल जमून आला होता. एवढंच निमित्त. सुखदुःखाच्या उलटसुलट प्रवाहांनी तिच्या जीवनात एक बोहरा निर्माण झाला होता. तिने आपल्या परीने आटोकाट झुंज दिली, पण जेव्हा तिची शक्ती संपली, तिचं धैर्य खचलं, ती अगतिक झाली, तेव्हा तिने किनारा धरला. मागचा पुढचा विचार करण्याची वेळ ती नव्हती किंवा तिला भानही नव्हतं. तिचं कृत्य समर्थन करण्यासारखं नव्हतं, पण तिच्यासाठी एवढेच 2 शब्द आहेत. जगदीशचा डॉक्टर केशव खाडीलकर याच्याशी कोणत्या संदर्भात संबंध आला हे स्नेहलताला माहीतच नव्हतं, पण त्या दोघांचा परिचय मात्र तिच्या डोळ्यासमोर होता. पाहता पाहता वाढत गेला. केशवशी जगदीशची अनेक प्रकारे मदत होत असली पाहिजे, पण त्याही बाबतीत तिने प्रथमपासूनच फारसं लक्ष घातलं नाही. जगदीश त्यांच्या घरी येऊ लागल्यावरही ती या बाबतीत गप्पच राहिली. तिच्या स्वभावाशी हे जरा विसंगतच होतं, कारण घरी येणाऱ्या जाण्यावर तिचं अगदी बारीक लक्ष असायचं. समाजातली आपली पोझिशन ती मोठ्या कटाक्षाने सांभाळत होती, पण जगदीश मात्र याला अपवाद ठरला.
आणि त्याचा अपवाद ठरण्याची ही एकच बाब नव्हती. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर दररोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.